त्रिवट या गीत प्रकाराची माहिती आपण आज बघणार आहोत. तर त्रिवट म्हणजे काय? त्रिवट हा तराण्यासारखाच एक गीत प्रकार पूर्वी अधिक प्रचारात होता. मृदंग आणि पखवाज बाजाच्या जास्तीत जास्त बोलपर्णांनी तसेच तराण्याच्या शब्दांनी व स्वरांनी बांधलेल्या अवघड गीत प्रकाराला त्रिवट, इथे त्रिवर असं झालं आहे, तिथे त्रिवट असं वाचावं, त्रिवट अशी संज्ञा देतात. बोलपरण म्हणजे काय की मृदंग आणि पखवाज वाजल्यावर जे शब्द ऐकायला येतात, जे बोल ऐकायला येतात त्याला बोलपरण असं म्हणतात. पूर्वी ध्रुपदानंतर त्रिवट गाण्याची प्रथा होती. त्रिवट गीते सर्व रागात आणि विभिन्न तालात बांधलेली असतात. प्राचीन काळी त्रिवट या गायनशैलीचा उगम आलीक्रम प्रबंधातील केवड नावाच्या प्रबंधातून झाला असे मानले जात असे. म्हणजे पूर्वी ख्याल गायन हे जे आज आपण शब्द ऐकतो आहे, ध्रुपद, धमार वगैरे, याच्याही पूर्वी प्रबंध गायले जात असत आणि आलीक्रम या प्रबंधातील केवड नावाच्या प्रबंधातून त्रिवट या गीतशैलीचा जन्म झाला असे एक मत आहे. दक्षिण भारतीय संगीतामध्ये त्रिवटला चोल्लुकेट्टू या नावाने संबोधले जाते. मृदंग, तबला इत्यादी शैलींच्या मिश्रणातून त्रिवट रचना प्रतिभावंतांनी रचल्या आहेत असे मानले जाते. तर त्रिवट हे काव्य नसून तराण्याचे बोल मृदंग किंवा पखवाजाच्या साहाय्याने स्वर आणि लयीत गायले जातात, त्याला त्रिवट असे म्हणतात.